समजलं का? अरे मित्रांनो समजलंय का? हलदार मॅडम. Yes, Yes, sir. sir. इथं हा चॅप्टर आपला संपतो, 3rd चॅप्टर. ओके, मी तुम्हाला TLC कसं करायचं एक व्हिडिओ दाखवतो. This is procedure for thin layer chromatography. This is the molecule which we have to separated, which we have going to separated mixture of component मधून. ओके, मिक्सचर ऑफ कंपोनेंट्स जो आहे एक्सट्रॅक्ट आहे त्यामधून हा आपल्याला पर्टिक्युलर मॉलिक्यूल सेपरेट करायचा आहे. तर आता तो कसा करायचा ते पाहू. तर हा मिक्सचर ऑफ कंपोनेंट्स मध्ये हा मॉलिक्यूल आहे. दिस इज एक्सट्रॅक्ट. दिस इज सॅम्पल ऍप्लिकेशन. या एक्सट्रॅक्टचं सॅम्पल ऍप्लिकेशन करावं लागला आपल्याला, ऍप्लिकेट बाय विथ द हेल्प ऑफ ऍप्लिकेटर. ओके, कशावर ऍप्लिकेशन करतोय आपण, तर ते थिन लेअर प्लेट वरती. ते थिन लेअर प्लेट कशाने बनवतो आपण, जे प्रॅक्टिकल होते ते सांगा. Silica gel. सिलिका जेल. सिलिका जेल कशाला वापरतो, कुठली फेज म्हणून? This is stationary phase which helps to bind the compound, particular compound. Okay, आणि हे सिलिका जेल इनर्ट असल्यामुळे, रिएक्शन न दाखवल्यामुळे आणि त्याचा रेट, फ्लो रेट अधिक चांगला असल्यामुळे we have selected that silica gel. Okay, आता हे सॅम्पल ऍप्लिकेशन करतोय आपण. आता हे सॅम्पल रन होण्यासाठी म्हणजे कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी आपल्याला सॉल्व्हंट सिस्टीम सिलेक्ट करावं लागणार. एक पर्टिक्युलर सॉल्व्हंट सिस्टीम सिलेक्ट करतोय आपण. जसं मी सांगतो मिथेनॉल एसिड, इथाइल एसिटेट एसिड, क्लोरोफॉर्म, अशी एक सॉल्व्हंट सिस्टीम इथे ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कंपाऊंड काय करायचं आहे, रन करायचं आहे, म्हणजेच आयसोलेट करायचं आहे. जसजसे अँटी ग्रॅव्हिटी सॉल्व्हंट मूव्ह होत जाणार, तसतसे जे स्टेशनरी फेज मधले कंपाऊंड्स आहेत ते सेपरेट व्हायला लागणार. ओके, सेपरेट कसे होणार, तर बाय पोलॅरिटी अँड नॉन पोलॅरिटी. मॉलिक्युलचं नेचर काय असेल मिक्सचर मधल्या, एक तर पोलर असेल नाहीतर नॉन पोलर असेल. मग आपण जी फेज सिलेक्ट केली सॉल्व्हंट फेज, ओके, ती सॉल्व्हंट फेज पोलर असेल तर पोलर कंपाऊंड कसे मूव्ह होतील सांगा.
पोलर कंपाऊंड्स आणि नॉन पोलर कंपाऊंड्स कसे मूव्ह होतील? आपण जे सॉल्व्हंट सिस्टीम सिलेक्ट केलंय त्यामध्ये पोलर पण सॉल्व्हंट आहे, नॉन पोलर पण सॉल्व्हंट आहे. मग मोस्टली पोलर कंपाऊंडची अफिनिटी कुठल्या सॉल्व्हंट बरोबर असेल आणि नॉन पोलर सॉल्व्हंटची अफिनिटी कुठल्या सॉल्व्हंट बरोबर असेल? सांगा. पोलर सॉल्व्हंट हे पोलर मॉलिक्युल्स हे सॉल्व्हंट बरोबर मूव्ह होतील अकॉर्डिंग टू पोलॅरिटी, बरोबर ना? बरोबर की नाही? इथेनॉल मध्ये कुठलाही पोलार मिक्सचर आपण कंपोनेंट्स डिझॉल्व्ह केले आणि त्या इथेनॉलच फक्त रन केलं TLC, तर जे सॉल्व्हंट्स आहेत पोलार सॉल्व्हंट आणि इथेनॉल सुद्धा पोलार आहे, त्यामुळे ते इथेनॉल जेवढं वर जाईल जेवढं मूव्ह होईल तेवढंच तुमचे जे कंपाऊंड्स आहेत ते मूव्ह होतील की नाही? समजतंय का मी काय म्हणतोय? जाधव मॅडम समजतंय का? सोनम जाधव? येस सर. मग होय म्हणा की. येस सालदार मॅडम? Yes, sir. मग काय होणार सांगा? मग नॉन पोलर जे कंपाऊंड्स आहेत ते कुठे राहणार आणि पोलर सॉल्व्हंट कुठे राहणार? हो का? यामध्ये जास्त आपण पोलर सॉल्व्हंट घेतले, समजा इथेनॉल घेतले, ओके, आणि नॉन पोलर सॉल्व्हंट कुठला आहे सांगा? नॉन पोलर सॉल्व्हंटचं एखादं नाव? Benzene. Benzene ether. नॉन पोलर सॉल्व्हंट कुठले आहेत? बोला, नॉन पोलर सॉल्व्हंट कुठले आहेत? Benzene ether. हा, ओके. बेन्झीन आणि इथर आणि इथेनॉलचं मिक्सचर घेतलं आपण समजा, जर आणि इथेनॉल 9 ml घेतलं आणि बेन्झीन इतर 0.5 ml घेतलं, तर मग हे जे कंपाऊंड्स आहेत, समजा एक 4 कंपाऊंड्स आहेत, यात 2 पोलर आहेत आणि 2 नॉन पोलरचं मिक्सचर आहे. मग पोलर कंपाऊंड्स कुठे मूव्ह होतील? ज्यावेळेस इथेनॉलची लेअर वर जाईल इथेनॉल मूव्ह होईल, बरोबर का? हॅलो, समजतंय? इथेनॉल ज्यावेळेस मूव्ह होईल त्यावेळेस जे पोलर कंपाऊंड त्या इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह झाले, मिक्सचर मध्ये डिझॉल्व्ह झाले, सॉरी सॉल्व्हंट सिस्टीमच्या मिक्सचर मध्ये, ते इथेनॉल लेअर बरोबर जातील, बरोबर ना? Polar compound dissolves in polar solvents, non-polar compounds dissolve in non-polar solvents, बरोबर आहे की नाही? येस सर. हा, बोला काय म्हणताय? समजा इथेनॉलची लेअर इथपर्यंत आली, तर मग समजा हा कुठला ऑरेंज कलर आहे, हा ऑरेंज कलर कंपाऊंड पोलर सॉल्व्हंट बरोबर जाणार, बरोबर ना? पोलर सॉल्व्हंट बरोबर रन होणार, ओके. आणि जे नॉन पोलर कंपाऊंड्स आहेत, समजा हा स्काय कलर आहे, स्काय कलर कंपाऊंड आहे, तो नॉन पोलर आहे, त्यामुळे काय झालं, त्याची नॉन पोलर सॉल्व्हंट बरोबर अफिनिटी वाढणार, त्यामुळे हा कंपाऊंड कमी रन होणार. समजलं का? येस का? निंबाळकर मॅडम, समजलं का? हो सर. काय अवघड वाटतंय?
बर, हे सेपरेशन होत आहे कंपाऊंडचं, मिक्सचर ऑफ कंपोनंट मधून. हा येलोइश कंपाऊंड आपल्याला पाहिजे. हे मॉलिक्युल्स समजलं. टीएलसी कसं करायचं? बोला. समजलं का मित्रांनो? येस सर. ओके, सर हा बोला. सर समजलं म्हणजे कन्सेप्ट समजली पण थोडंफार नाही समजलं sir. थोडंफार नाही समजलं म्हणजे काय नाही समजलं? म्हणजे सर टीएलसी आयडेंटिफिकेशन साठी केली जाते ना? हा सेपरेशन ऑफ कंपाऊंड्स. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? तर प्युअर कंपाऊंड आहे की नाही हे अनालाइज करायचं. म्हणजे अनालाइज कसं करायचं आता? तर पर्टिक्युलर आता समजा कुरकुमीन घेतलं, मग एक स्टँडर्ड सॅम्पल मागवायचं आपण इंडस्ट्री मधून कुरकुमीनचं, आणि आपण जे एक्सट्रॅक्टेड केलंय, जे एक्सट्रॅक्ट केलंय त्यातून जे सेपरेशन करणार आहे ते एक सॅम्पल स्पॉट द्यायचा. ओके, आणि या दोघांचं कंपॅरिझन करायचं. त्याच्या आरएफ व्हॅल्यू म्हणजे जो कंपाऊंड जिथपर्यंत रन होतंय, समजा तुम्ही कुरकुमीनच सेपरेट केलंय. ओके, जर कुरकुमीन सेपरेट केलंय तर आपण जे कम्पेअर करतोय स्टँडर्डशी त्याच्या आरएफ फॅक्टर म्हणजे ते लेअर बरोबर असणार, बरोबर ना? एका बाजूला समजा राईट हँड साइडला स्टँडर्ड सॅम्पलचा स्पॉट दिला आणि लेफ्ट हँड साइडला तुमचं सॅम्पल एक्सट्रॅक्टेड सॅम्पलचा स्पॉट दिला, तर स्टँडर्ड सॅम्पलचा एकच स्पॉट येईल, बरोबर का नाही? फक्त कुरकुमीनचा आहे म्हणल्यावर कुरकुमीनचा स्पॉट अपिअर होईल स्टँडर्ड सॅम्पल मध्ये, आणि मिक्सचर ऑफ कंपाऊंड मध्ये काय होईल? अनेक मिक्सचर दिसतील. ओके, समजते का? Yes, sir. अनेक कंपाऊंड सेपरेट होतील, समजते का? Yes, sir. हा, मग आता ते कंपॅरिझन कसं करणार? हे स्टँडर्ड आहे म्हणून हेच आपलं पर्टिक्युलर कुरकुमीन आहे. हे कसं करणार? तर बाय कम्पेअरिंग स्टँडर्ड. आता स्टँडर्ड कुठपर्यंत आलाय, तो तिथपर्यंत कुठला कंपाऊंड आलाय. ओके, त्या कंपाऊंडला आपण कन्सिडर करतो की बाबा ह्या कंपाऊंडची ही अफिनिटी आहे, त्यामुळे हा कंपाऊंड कुरकुमीन असू शकतो. पण एवढंच सफिशियंट आहे का? दुसरेही कंपाऊंड असू शकतात तसे, बरोबर आहे ना? मग त्यासाठी आपण काय करतो? स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी करतो. ओके, त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा काय आहे, त्यानंतर त्यात प्रोटॉन्स किती आहेत, कार्बन्स किती आहेत, त्यासाठी एनएमआर स्टडी करतो. तर त्याचं मास आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याला मास स्पेक्ट्रोस्कोपी करतो. ओके, जर मिक्सचर त्यात जर मिक्सचर निघले तर मास आयडेंटिफाय होणार नाही, मग आपण सांगू शकतो हे गलत आहे करके, बरोबर ना? समजलं का? आणि बाई प्रायमरी टेस्ट करायची असेल तर बाई केमिकल टेस्ट करू शकतो, आयआर करू शकतो. आयआर मध्ये काय होईल? तर तुमचा पर्टिक्युलर ग्रुप कोणता आहे कंपाऊंड मध्ये तो आयडेंटिफाय होईल. मग तुम्ही त्या ग्रुप वरून सांगू शकता की बाबा हा आमचा कंपाऊंड कुरकुमीन आहे. समजलं? समजलं का? सर कन्फ्यूज व्हायले. प्रॉपर कन्फ्युज? समजत नाही सर. टीएलसी कशाला करतो आपण? मिक्सचर ऑफ कंपाऊंड आहे. एक्सट्रॅक्टचा कन्सेप्ट समजलाय? एक्सट्रॅक्ट कशाला म्हणायचं? येस सर. कशाला म्हणायचं? व्हॉट इज एक्सट्रॅक्ट? कोणी सांगा, दुसरे प्रॅक्टिकल्स ला होते ते.
एक्सट्रॅक्शन कशाला म्हणायचं? एक्सट्रॅक्शन प्रोसेस काय आहे? Unwanted material remove. येस, बोला काय म्हणला? Unwanted material remove from solution. अनवॉन्टेड मटेरियल नाही रिमूव्ह करायचं. जे कंपोनंट्स, पर्टिक्युलर कंपोनंट्स प्लांट मध्ये किंवा कुठल्याही अॅनिमल्स मध्ये किंवा मिनरल्स मध्ये, कुठल्याही स्पेसिस, प्लांटच्या स्पेसिस मध्ये अवेलेबल आहेत, ते कंपोनंट्स आपल्याला पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचे. आणि ते सॉल्व्हंट त्या प्लांट मध्ये कितीतरी हजारो लाखो कंपाऊंड्स असतील, ते काय होणार? एका सॉल्व्हंट मध्ये येणार. ओके, मग काय होणार? ते मिक्सचर ऑफ कंपोनंट, बरोबर आहे. त्यातले सगळे म्हणजे काही, समजा काही कंपाऊंड्स जे आहेत ते एक पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाले. ओके, मग त्याला काय म्हणायचं आपण? एक्सट्रॅक्ट म्हणायचं. समजलं? वाचत नाही तुम्ही, वाचल्याशिवाय कळणार पण नाही. त्याला एक्सट्रॅक्ट म्हणायचं. आता ह्या एक्सट्रॅक्ट मध्ये हजारो कंपाऊंड्स आहेत, कन्सिडर करा हजारो कंपाऊंड्स आहेत. मग आता त्यातून आपल्याला एक कंपाऊंड सेपरेट करायचं आहे. ओके, समजते का? एक्सट्रॅक्ट कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं एक्सट्रॅक्ट? मॅडम, कोणी प्रश्न विचारला होता? Extraction is a process which active constituent of plants or animal source dissolved in particular solvent, and that solvent is get dissolved active constituent from the plant. त्याला म्हणायचं एक्सट्रॅक्ट. परत एकदा सांगा. समजतंय का? Extraction is a process of isolation of active drug component from plant and animal by dissolving a particular solvent system. हा, म्हणजेच मराठीतनं सांगा आता, इंग्लिश मध्ये नको. मराठीत तुम्हाला काय समजलंय ते सांगा. एक्सट्रॅक्ट कशाला म्हणायचं? तुम्हाला आधी कोग्नसी झालाय ना? हो, झालाय का नाही? Yes, sir. बरं, तो कोग्नसी कोणी शिकवला? बरं, ठीक आहे, असं. त्याला म्हणायचं एक्सट्रॅक्ट. आता या एक्सट्रॅक्ट मध्ये काय आहे? भरपूर मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स आहे. ओके, मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स आहेत. समजा तुम्हाला जेवायला दिले, जेवताना तुम्ही एकच भाकरी, एकच चपाती नुसती खात नाही, त्याबरोबर आमटी, पोळी, भाजी, काय 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 घेता, लोणचं, पापड. आता आपल्याला त्यातून एकच काहीतरी खायचं असतं, आपण एकाच वेळेस सगळं खाऊ शकत नाही. त्यासाठी काय करणार आपण? कुठलं तरी एकच सिलेक्ट करणार भाजी, ते चपाती बरोबर घेणार. तसंच आता आपल्याला एकच कंपोनंट सेपरेट करायचं आहे त्यातून. ओके, मग आता आपण काय करणार? त्यासाठी टीएलसी मध्ये एक स्टेशनरी फेज सिलेक्ट करणार. स्टेशनरी फेज का करायची सिलेक्ट? तर कंपाऊंड रन व्हावा, कंपाऊंड सेपरेट व्हावा, यासाठी. सेपरेट कशापासून? विथ द हेल्प ऑफ सॉल्व्हंट. मग सॉल्व्हंट सिस्टीम पण सिलेक्ट करायची अकॉर्डिंग टू केमिकल नेचर ऑफ द कंपाऊंड. आपल्या कंपाऊंडचं केमिकल नेचर काय हे समजून. ओके, जर आपला कंपाऊंड पोलार असेल,
तर आपण पोलर सिस्टीम जास्त वापरतो आणि आपला कंपाऊंड जर नॉन पोलर असेल तर नॉन पोलर सिस्टीम जास्त वापरणार जर नॉन पोलर म्हणजे कन्सेप्ट काय असा तर पोलर कंपाऊंड्स ऑलवेज डिसॉल्व इन पोलर सॉल्व्हेंट्स and non-polar compounds always dissolve in non-polar solvents. त्यामुळे सॉल्व्हेंट फेज जी सिलेक्ट करतोय ते आपण पर्टिक्युलर सॉल्व्हेंट फेज अकॉर्डिंग टू केमिकल नेचर सिलेक्ट करायला पाहिजे. आता आपण सॉल्व्हेंट फेज सिलेक्ट केली समजा XYZ सॉल्व्हेंट फेज सिलेक्ट केली ओके मग आता ऍप्लिकेशन द्यायचं आपल्याला कंपाऊंडचं स्टेशनरी फेज स्टेशनरी फेज वर ऍप्लिकेशन दिले बाय कॅपिलरी मग आपल्याला हा जो कंपाऊंड आहे पर्टिक्युलर XYZ हा कंपाऊंड रन करायचा ओके मग त्या सॉल्व्हेंट जे सिलेक्टेड पोलर सॉल्व्हेंट सिस्टीम आहे त्या पोलर सॉल्व्हेंट सिस्टीम मध्ये हा रन केला मग तो काय होईल मिक्सचर ऑफ कंपाऊंड मधनं जे पोलर सबस्टन्स आहे पोलर सबस्टन्स तेच फक्त रन होतील आणि जे नॉन पोलर सबस्टन्स आहेत ते कमी रोल होतील अफिनिटी टुवर्ड्स द पोलर सॉल्व्हेंट्स ओके समजलं Yes, sir. कोणी प्रश्न विचारला होता मी विचारलं जाधव सोनम. समजलं का मॅडम Yes, sir, समजलं. काय ऐकू ना समजलं सर. ओके थँक्यू सर. हा बोला काय No, म्हणता सर ऍड करून घ्या ना. आता लेक्चर संपलं सर मधून लेफ्ट झालेले म्हणजे होते ते आता लेफ्ट झाले. ओके इथं आपला चॅप्टर संपतो आता राहिली गोष्ट तुमची सेमिनारची सेमिनार ना सेमिनार आहेत का थर्ड चॅप्टर वर सेमिनार आहेत ना हो सर. तर फर्स्ट 10 दळवी वैष्णवी नंदकुमार पर्यंत त्यांनी टर्प्युनाइट्स पॉइंट करायचं म्हणजे टर्प्युनाइट्स मधला कुठलाही पॉइंट घ्यायचा विथ इंट्रोडक्शन ऑफ टर्प्युनाइट्स च्या इंट्रोडक्शन पासून कुठलाही पॉइंट 3 मिनिटासाठी प्रेझेंट करायचा ओके कमीत कमी 3 मिनिट्स ऑफलाईन असेल तर 5 च्या पुढं ऑफलाईन असेल तर 5 मिनिटाच्या पुढं ओके ग्रुप मध्ये नाही सिंगल प्रेझेंट करायचं त्यानंतर ग्लायकोसाइड्स 11 to 20 म्हणजे कुठपर्यंत गाजुल कीर्तना मॅडम पर्यंत ग्लायकोसाइड्स त्यामध्ये सगळं इन्क्लूड व्हायला पाहिजे इंट्रोडक्शन क्लासिफिकेशन त्यानंतर आयसोलेशन मेथड्स कॉमन and then chemical test okay then 21 to 30 number खाडे नागेश पर्यंत अल्कलॉइड्स त्यांनी अल्कलॉइड्स पॉइंट करायचा
कुठलाही एक ड्रग घ्या, कुठलंही इंट्रोडक्शन घ्या, क्लासिफिकेशन घ्या, काही. You have to choose. कुणाला विचारायचं नाही तुम्ही काय घेणार काय नाही, तुमच्या तुम्ही चूज करायचं. त्यानंतर 31 ते 40, 31 to 40. त्यांनी रेजिन्स प्रेझेंट करायचं. Then 41 to 50. विसवडे चैत्राली मॅडम पर्यंत त्यांनी परत टर्पिनॉइड्स. प्रेझेंट करायचे. त्यानंतर 51 to 60. 51 to 60 नंबर परत ग्लायकोसाइड्स. And 61 to 74 alkaloids and resins. ओके, समजलंय? कळालं का? Yes, sir. हॅलो सर. हा, बोला. सर 71 to 74 पर्यंत काय घ्यायचं? 70 एक मिनिट. 61 to 74 पर्यंत अल्कलॉइड्स अँड रेजिन्स. कुठलाही पॉइंट घ्या त्यामधला आणि प्रेझेंट करा. तुमची सिलेक्शन. ओके, समजलंय? यस सर. कधीपर्यंत करायचं सर पीपीटी तयार? थर्सडे पासून सुरुवात करू आपण. चालेल ना? ओके सर. प्रेझेंट द्या. 1, Present, sir. 2, number 2, 4, 7, 8, 9, 13, 14, 21, 25, 26, 27, 29, 30, 42, 43, 46, 47, 48, 49,
53, 59, 60, 61, 73, 73. Okay, we'll stop.